ही ब्लिंकिटची पिशवी काय करते इथं? हे काय आहे गाडीत? सीट का एवढी मागं घेतल्या? ॲव्होकाडो मागच्या वेळी 2 घेतले होते, 200 रुपयाचे सडून गेले. सगळे अर्धे अर्धे कपडे पूर्ण वाल्याकडे. चल, नमस्कार मंडळी. ड्रायव्हर ऑन ड्युटी सर. मित्रांनो, वाटत असेल की गावाला चालली, पण नाही, एवढ्या एक्साइटमेंट मध्ये डी-मार्टला चालली. ही ब्लिंकिटची पिशवी काय करते इथं? अरे ते काय नाही, रिकामी आहे. कोणाला मागवलेलं? काय मागवलेलं? अरे रिकामी आहे, याच्यातनं काहीतरी घेऊन आलो असेल. रिकामी आहे पिशवी. कोणासाठी मागवलंय पण? अरे येडे कर. काय मागवलेलं पण? अरे रिकामी आहे पिशवी, काय नाही त्याच्यात. मला ब्लिंकिटची गरज काय आहे पण गाडीत बसल्यावर? काहीतरी आणलं असेल मी गाडीमध्ये, त्याच्यामुळे आणले असेल पिशवी घरातली उचलून. एवढं असे वाईक आहे. गाडी धुणाऱ्यानंच वायपर वरतीच ठेवलं होतं. शेटला म्हणला वायपर खाली कर, कशी चिडली आहे बघा. सीट का एवढी मागं घेतल्या? कोण बसलेलं गाडीत? अरे मित्र बसतात गाडीत. एवढं मागं घेऊन बसतात का? प्रवीण शेट बसले होते, ते झालं असेल मागं. घर ना वरती कर ना मग. नमस्कार मंडळी. ड्रायव्हर ऑन ड्युटी सर. मंडळी, आज संडे आहे आणि आपण निघालेलो आहे डी-मार्टला. बघा, लोक रविवारचं फिरायला जातात, ट्रेकिंगला जा, इकडे जा, तिकडे जा, बायकोला डेटवर घेऊन जातात. आणि माझा नवरा बघा कुठे घेऊन चाललाय मला, डी-मार्टला. हिरवळ असते तिथं डी-मार्टला. रविवार आहे, डी-मार्टला पार्किंगला जागा भेटते का नाही काय लावला वाटतंय ना, पार्किंग फुलचा बोर्ड बाहेरच लावलाय. मंडळी, हे औंधचं डी-मार्ट आहे. मंडळी, आम्ही 2-3 महिन्याचं राशन एकदमच भरतो. आपले 6 दिवस तर वर्किंगचेच असतात, मग एकच दिवस मिळतो संडे. मग त्या एका दिवसात काय काय करायचं, त्यामुळं 3 महिन्याचं आम्ही एकदमच भरून ठेवतो. म्हणजे बाकीचे संडे आपल्याला वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतात. त्यामुळं म्हणजे आराम आराम नाही बरं का, जे आपल्या आठवड्याभराची सगळी कामं राहिलेली असतात ना, ती सगळी संडेला करावी लागतात. आता मम्मीने सांगितलं घर साफ करून घे, सगळं घरात धूळ झाले, घर धूळ झाले. बघा ना त्याला. हे बघा, आज तोच प्लॅन होता, पण यांनी मध्येच डीमार्टचं काढलं की आता डीमार्टचं सगळं आटपून घेऊया, नंतर मला वेळ नाहीये म्हणाले. नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण घरातली सगळी कामं केलेली दाखवू. अख्खं घर साफ करणार आहे आम्ही. तुम्ही बघशीला किती काम आहे घरामध्ये. मग बडीशेप तर खा. जायच्या आधी मुखवास, म्हणजे मला मुखवास आणि तुला चॉकलेट का? खा खा खा, तूच खा. आता खाल्ली मी बडीशेप. सगळ्यात पहिल्यांदा आपण सामान घेतो बिस्किट पुडा, हा पार्लेचा. तो माझ्या नवऱ्याला आवडतो. दुसरा बिस्किट पुडा आपण घेतोय, तो माझ्या सासूला आवडतो. माझ्या नंदेचा आणि माझ्या आवडीचा बिस्किट पुडा. हाय डेन्सी. याच्यात कुठली एक्साइटमेंट रे? जास्त नाही यावेळी, नेमकं आपलं सामान जास्त नाही. सामान जास्त नाही म्हणले तर खरं, पण आगे आगे देखो होता है क्या. कधी येणार आहे नंबर? काय चांगला वाटतं, अर्धा तास झाला हेच लाईन पण. ही अख्खी ट्रॉली भरवलेली आहे. शेडने अजून एक दुसरी ट्रॉली घेतली. बस काय काय घ्यायचं. ते पतंजलीचं साबण नको घेऊ, ते बिंबार घे. त्या कामवालीला बिंबार लागतो. नाही, याला कामवाले नसतर साबण बदलता का तुम्ही? वाव. काय हा, हे 2 घेऊ. छोटं सामान आहे, बाकीचं एकदा असतं जातं. किती आलं बिल? 12,000. ज्वारी राहिल्या सोनं, आणि मनुके पण राहिलेत घ्यायचे. एवढं 12,000चं सामान घेतलं, अजून तुला ज्वारी बी घ्यायची का? ती ओळख काढते का? हे काय आहे गाडीत? अरे
ते ठेव ना, अरे ते माझं नाही, ते ठेव ठेव. अबे कोपऱ्यात ठेव, सामान ठेवायला जागा कर जरा. तूच कर जागा आणि तूच ठेव. तिन्ही पिशव्या उपयोगाला आल्या. काय तुला लागते काय माहिती एवढं. तर मंडळी आपलं सामान घेऊन झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? घाम सुटलाय, घाम मला घाम सुटला अक्षरशः. तरी कमीच राहिलं. अजून ज्वारी घ्यायची राहिली, परत मनुके घ्यायचे राहिले, ड्रायफ्रुट्स घेतलेच मला नाही विका कारण बाबा. ते आपण मार्केट यार्ड मधनं घेतो आपण, त्यामुळं तिथे गेले तरी तुम्ही काय 15,000च्या खाली येत नाही मार्केट यार्डला गेले तरी. अजून एक्स्ट्रा लागतात ना ड्रायफ्रुट्स. अशा तऱ्हेने आपण आता चाललेलो आहे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, जिथे आपण नवऱ्याला अजून कापू शकतो का. मंडळी वातावरण मस्त छान थंड झालेलं आहे, खूप छान वाटतंय. या चौकाचं नाव माहितीये का तुम्हाला? डीमार्टचं. एवढी खरेदी करून मला ना आता अक्षरशः खूप भूक लागलेली आहे. आम्ही आता खायला निघालेलो आहे. तर मंडळी आपण आलेलो आहे किऑस्क कॅफेला. इथे खूप छान कॉफी मिळते. आपण इथे कॉफी एन्जॉय करूया. असं खाणार, हो ब्रो. असं खाणार, तुला सँडविच खायचं होतं ना, असं काय घे. हा मला कॉफी नको, हा? ब्राउनी हॉट चॉकलेट पाहिजे. काय म्हणले? ब्राउनी हॉट चॉकलेट पाहिजे, कॉफी नको मला. माझं आहे ते, माझं आहे, तुझं नाही. तुझं माझं काय नसतं रे, आपलं असतं आपलं. काय असतं? तुझं माझं काय नसतं, आपलं असतं. तुझं ते माझं, माझं ते माझंच. माझं वाला आहे. माझं ते नको खाऊ, माझं ते माझं आहे सोनू. गरम आहे. अरे माझं आहे ना. काय झालं तुझं, तुला आवडलं नाही का? हे कोल्ड आहे ना, हे हॉट आहे. मंडळी 700 रुपयाची एक कॉफी होती तिथं. माझा त्या 700 रुपयामध्ये एक कुर्ती आली असती, माझा एक छान ड्रेस आला असता राव. बघा, जाऊ दे रे, कमवायचं तर कोणासाठी, घालवायला स्वतःच्या जीवावर थोडेफार पैसे घालवले तर काय चालतंय स्वतःसाठी. असे पैसे मला दे ना, मला दे ना साठवायला. तुझ्याकडे ऑलरेडी लय उधार आहे, तुला नाही. डेस्टिनेशन 2. मी फक्त नवऱ्याबरोबर कपडे घ्यायला आले, मला तर काही छान वाटतंय. हे प्रीती, अय सगळे अर्धे अर्धे कपडे, पूर्ण पूर्ण वाल्याकडे चल. पूर्ण कपडे बघ, अर्धे अर्धे काय. मग असं पूर्ण कपडे बघायचे, एवढे पैसे द्यायचे ते बी फाटलेले कपडे घ्यायचे, काय फायदा त्याचा. त्याला हात नाहीये. त्या अंगाचा उपयोग असा असतो माहितीये का, असं घालून बघायचं. फिरायला जायला ते दोरीवर डिपेंड आहे ड्रेस तो. दोरीचा काय भरोसा. लग्नाला जायचंय का मला, लग्नाला अरे कसला मस्त आहे ऑफिसला जायला. काय माझ्याकडे असला ब्लू कलर. कुठे कुठे गेली? नाही ती घे ना ती, अरे हा हा ती घे. हे घेऊ नको नको, घेतले ना. घरी कुठे आंबे घेऊ पण नको. घेऊन टाक ना. एक घेते, अच्छे काय घेते? अण्णांना आवडते, जी चटणी करायची मस्त. हे घेऊ. भारतातला नाही ते ठेव. ए ड्रॅगन फ्रूट चांगली लागते. भारतात नाही येत आपल्या ते. एक घेते. नको, तू खात नाही ते. मी खाते अरे.
सोनू ॲव्होकाडो. मागच्या वेळी 2 घेतले होते, 200 रुपयाचे सडून गेले, सडून होते. स्वस्त बघून घे रे. फुल पत्ता घेऊ का? एक घेते. हे घे ना. अरे नको, एवढं मोठं कोण घेत? अरे घे, हे चांगलं आहे. माया जातं एवढं. अरे कट करून वापरू ना. छोटे छोटे वाले. मठ झालंय तरी त्याला इथं फिरायचं आता. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Santa Claus is coming to town. ए अरे ठेव. एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. पहचाना मुझे? आता आता आली का ब्लिंकेटची पिशवी कामाला माझी? हा हो हो हो, आली आली. लिंकिट करो. हो जाऊन जाऊ का? बात तो सही है. मंडळी, अशा तऱ्हेनं आपली आजची शॉपिंग संपलेली आहे. अख्खा दिवस गेला बघा. बघितलं ना, असंच रविवार जातात सगळे. आता 7 वाजलेत. आता इथून पुढे घरी जाणार, परत हे सामान ठेवणार, मग नंतर स्वयंपाकाची तयारी, मग जेवण. यातच 10:30-11 वाजणार. झाला, पूर्ण रविवार संपला. आता सोमवार. आता उद्या परत ऑफिसला जायचं. सोमवार संपला राव हे रविवार. ते सबस्क्राईब का काय म्हणतात ते करायला विसरू नका.